आणि देवेंद्र फडणवीसनी मग आमचं सरकार पडण्यासाठी त्यांना सांगितलं की ठीक आहे, आम्ही तुम्हाला परमवीर, आम्ही तुम्हाला मदत करू, आणि मग तुम्ही पहिले अनिल देशमुखवर आरोप लावा. अशा पद्धतीने त्या परमवीर सिंग आणि देवेंद्र फडणवीसचं डील झालं होतं. काल चांदीवाल आयोगाबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस असे बोलले की चांदीवाल आयोगाचा रिपोर्ट आमचं सरकार असताना आला होता. ही खरी गोष्ट आहे, आमचं सरकार असताना चांदीवाल आयोगाचा रिपोर्ट आला होता. पण काही दिवसातच आमचं सरकार पडलं. त्याच्यामुळे तो रिपोर्ट आमचं सरकार जाहीर करू शकलं नाही. आता त्यावेळेस आमचं सरकार का पडलं? उद्धवजी ठाकरे यांचे त्यावेळेस 40 आमदार, एका आमदाराला 50 कोटी रुपये देवेंद्र फडणवीस यांनी देऊन फोडलेत. त्याच्यामुळे त्यावेळेस सरकार पडलं. त्याच्यामुळे तो रिपोर्ट आमचं सरकार गेल्यामुळे समोर येऊ शकला नाही. पण आता 2 वर्षापासून हा रिपोर्ट त्यांच्याकडे आहे. होम डिपार्टमेंटला हा चांदीवालचा रिपोर्ट पडलेला आहे. त्याच्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की चांदीवाल, जे हायकोर्ट जज चांदीवाल होते, त्यांनी जी 1400 पानाचा जो त्यांचा रिपोर्ट आहे, त्यांनी जी 11 महिने चौकशी केली, 11 महिने चौकशी केली, तो 1400 पानाचा रिपोर्ट न्यायमूर्ती चांदीवाल यांनी जो दिला होता, तो त्यांनी त्यांच्याकडे डिपार्टमेंटला आहे, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे, तो त्यांनी जनतेसमोर आणावा, एवढीच माझी त्यांना विनंती आहे. जनतेसमोर तो रिपोर्ट आणल्याने जनतेला माहित होईल की माझ्यावर जे आरोप त्यावेळेस करण्यात आले होते त्याच्या बाबतीत चौकशीमध्ये काय आढळलं. पण हा रिपोर्ट जनतेसमोर का आणत नाही याचं मला अतिशय आश्चर्य आहे. असं आहे, देवेंद्र फडणवीस यांनी अजून दुसरं खोटं काल बोललं. एक आपल्याला माहित आहे, त्यांनी बोलताना सांगितलं की परमवीर सिंग त्यांच्या काळामध्ये पोलीस आयुक्त होते, मी त्यावेळेस विरोधी पक्ष नेता होतो, मी कसं काय परमवीर सिंगला अनिल देशमुखावर आरोप करण्यासाठी सांगू शकतो, असं काल त्यांनी वक्तव्य केलं. देवेंद्र फडणवीस यांना चांगलं माहित आहे की मी जेव्हा गृहमंत्री होतो त्यावेळेस मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये जो बॉम्ब ठेवण्यात आला होता, नंतर त्या स्कॉर्पिओ गाडीचा जो मालक आहे त्याची हत्या झाली, त्याचा खून झाला. आणि या दोन्ही गुन्ह्यामध्ये परमवीर सिंग ते मुंबईचे पोलीस आयुक्त होते, ते मास्टरमाइंड होते. त्यांना त्यावेळेस एनआयच्या माध्यमातून अटक होणार होती. आणि त्यावेळेस परमवीर सिंग आणि देवेंद्र फडणवीस यांना त्यांचं बोलणं झालं. परमवीर सिंग त्यांना शरण गेले की मला कोणत्या पद्धतीने मला अटक करू नका, मला अटक झाली नाही पाहिजे. आणि परमवीर सिंग त्यांना शरण गेले. आणि देवेंद्र फडणवीसनी मग आमचं सरकार पडण्यासाठी त्यांना सांगितलं की ठीक आहे, आम्ही तुम्हाला परमवीर, आम्ही तुम्हाला मदत करू, आणि मग तुम्ही पहिले अनिल देशमुखवर आरोप लावा. अशा पद्धतीने त्या परमवीर सिंग आणि देवेंद्र फडणवीसचं डील झालं होतं. आणि म्हणून परमवीर सिंगनी माझ्यावर आरोप लावले. त्यात जे काही काल होर्डिंग लावण्यात आले होते त्याच्याबद्दल मी ट्विट केलं कालच, आणि त्या ट्विटमध्ये लिहिलं की धन्यवाद देवेंद्र फडणवीसजी, तुमच्या आशीर्वादाने हे संपूर्ण होर्डिंग लागले नागपूरला. महाराष्ट्रामध्ये तुम्ही किती घाणेरड आणि किती खालच्या स्तराचं राजकारण करताय याचा नवीन अंक या होर्डिंग लागल्यामुळे नागपुरात जनतेला पाहायला मिळाला. अशा पद्धतीने काल मी ट्विट केलं होतं. आणि देवेंद्र फडणवीस यांच्याच आशीर्वादाने हे होर्डिंग लागले होते. त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली आणि ते होर्डिंग काढलेत, आणि ज्याला कोणी देवेंद्र फडणवीस यांनी लावायला सांगितले त्याच्यावर कारवाई करते. यावेळी